नमस्कार. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देशा या यूट्यूब चॅनलवर. पानिपत 14 जानेवारी 1761 संक्रांतीचा दिवस. पानिपतकर म्हणतात 80,000च्या वर मराठी बांगडी फुटली. इतर खुर्दा अलग. मल्हारबा होळकरांचा मानसपुत्र नजीब रोहिला यांनी रचलेला हा डाव. अब्दालीला इस्लामच्या आणाभाका देऊन इच्छा नसताना पण फक्त मराठ्यांचा बंदोबस्त करायला बोलावला. आलम हिंदुस्थानात नजीबाला मराठ्यांशिवाय कोणाची जरब उरली नव्हती. राजपुताना, दिल्लीचा बादशाह, जाट, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आदी सर्वांना बाटलीत उतरवू शकत होता हा नवाब नजीब. फक्त हे मरगट्टे त्याच्या आवाक्या बाहेरचे होते. मराठ्यांना नजीब रोहिल्यानेच मरगट्टे हे विशेषण दिलेले. बोराडी घाटावर दत्ताजी शिंदेना मारल्यानंतर नजीबाला अखंड हिंदुस्थानाचा बादशाह बनायची स्वप्ने पाडायची. पण त्याच्या स्वप्नपूर्तीत अडचण होती मराठ्यांची. म्हणून तर इस्लाम खतरे में है, इस्लाम खतरे में है हे टुमणे मागे लावून त्याने अहमद शाह अब्दालीला बोलावून घेतला. तसा नजीब बऱ्याचदा मराठ्यांच्या कसाट्यातून सुटला होता. अब्दालीचे हिंदुस्थानवर आक्रमण म्हणजे काय फक्त मराठ्यांवर आक्रमण नव्हते, हिंदुस्थानातील सर्व प्रस्थापितांवर होते. पण थोरल्या बाजीरावांपासून आम्ही हिंदुस्थानभर पसरलो होतो. त्या दिल्लीच्या तख्ताचे रक्षा हे आमचे कर्तव्य होते. मराठ्यांचे अख्खा हिंदुस्थान चौथाई देत होता आम्हा मराठ्यांना. अगदी दिल्लीचे तख्त सुद्धा मराठी मनगटी वचक भल्या भल्यांना धडकी भरवित होते. नागपूरला भोसले, बडोद्याला गायकवाड, ग्वालेरला शिंदे, इंदोरला होळकर आणि बुंदेलखंडात गोविंदपंत बुंदेले असे नामी मराठा सरदार हिंदुस्थानभर सुभेदारकी सरदारकी दिमाखात मिरवित होते. पानिपत युद्धाला तोंड फुटायच्या अगोदर सदाशिवराव भाऊ पेशवे या युद्धाचे नायक त्यांच्यात आणि मल्हारराव होळकरांत मतभेद झाल्याने होळकर युद्ध सुरू होण्याच्या ऐन तोंडावर परत फिरले. अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आयत्या वेळी जातीसाठी माती खाण्याही गप्प बसला. सूरजमल जाट 5,000 फौज घेऊन मराठी फौजाला मिळणार होता, तो पण आयत्या वेळी गप्प बसला. म्हणजे ना अब्दाली ना मराठे कोणाकडूनही लढायचे नाही असे त्यांनी ठरवले. आज प्रत्यक्ष युद्धात सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव, शमशेर बहादूर हा बाजीराव आणि मस्तानीचा पुत्र, महाजी शिंदे त्यांचा पुतण्या जनकोजी शिंदे, इब्राहिम खान गारदी जे तोफखान्याचे प्रमुख होते, असे बरेच मराठावीर या मैदानात झुंजत होते. मग आपण का हरलो यासाठी एक वेगळा व्हिडिओ होईल. तुर्तास आपण एवढं बघू की पानिपताची मोहीम हाती घेताना सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी निक्षून शनिवारवाड्यात सांगितले होते, शक्यतो कबिला, बुडुंगे, यात्रेकरू यांचा भरणा या मोहिमात नको. पण पुण्यात अशी आवई उठली की भाऊ नास्तिक आहे. पानिपतावर जाता जाता कुरुक्षेत्र, मथुरा, गोकुळ, काशी आदी हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र लागतात. मग जर सोबत यात्रेकरू असतील तर त्यांच्या पुण्याईने ही मोहीम फत्तेच होईल. आणि भाऊ जे म्हणत होता हा जास्तीचा पसारा नको, शेवटी याचा प्रत्यय आला. जेव्हा अब्दालींनी शिबंदी दाणाकोटा मारला, रसद पोचली नाही, तेव्हा शेवटी माती खावी लागली मराठी फौजेला. कारण खाणारी तोंडे जास्त होती, बिन लढणारी. दुसरे असे की इब्राहिम खान गारदीला तोफखाना प्रमुख केला. त्याचबरोबर सदाशिवरावांनी गोलाच्या लढाईचा निर्णय घेतला. म्हणून मल्हारराव होळकरांना राग आला. भाऊंनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मल्हारबा आपल्या फौजा घेऊन परत फिरले. गोलाची लढाई म्हणजे गोलाकार लढाई याचा निर्णय भाऊंनी एवढ्यासाठी घेतला होता कारण तो पानिपताचा प्रदेश मैदानी होता. डोंगर कपाऱ्यात गनिमी कावा चालतो, मैदानावर नाही. पण मल्हाररावांनी गनिमी काव्याचा हट्ट धरला होता. हे एक प्रमुख कारण होते मल्हारबांच्या परतीचे. मालवा आणि दुआबाद काळ्याचे पांढरे झाले आणि आता मिसरूट फुटलेली ही पोरं आम्हाला शिकवत्यात असं म्हणत होते मल्हारबांच्या. आणि म्हणून मल्हारबा परत फिरले. तर मित्रांनो, वेगवेगळ्या व्हिडिओत आपण यावर चर्चा करू. चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पानिपतात मराठ्यांची म्हणजे आपली हार झाली. पण ही हार नंतर अवघ्या 10 वर्षात विजयात रूपांतरित झाली. पानिपतावर जखमी अवस्थेत वाचलेले महाजी शिंदे यांनी याचा बदला घेतला. तर नजीबाबाद जाळून पूर्ण राख केला. उभ्या हिंदुस्थानात ही एक लढवई जमात अशी लढली याचे पोवाडे अख्ख्या हिंदुस्थानात आजपर्यंत गायले जात आहेत. आम्ही आमच्यासाठी नाही तर अख्ख्या हिंदुस्थानासाठी लढलो. आम्ही पानिपतावर जरी हरलो असलो तरी त्यानंतर कोणतेही परकीय आक्रमण हिंदुस्थानवर आले नाही. या युद्धानंतर अब्दाली एका पत्रात लिहितो, हे मरगठ्ठे
अगर ये भागने लगे तो इनके आगे कोई भाग नहीं सकता, लेकिन जब ये लढते हैं तो इनके सामने कोई टिक नाही सकता. हे अब्दालीनं केलेलं आमच्या शौर्याचं वर्णन होतं. तर मग मित्रांनो, आपण जशी पंढरपूर वारी करतो आपल्या पांडुरंगाची, तशी पानिपताची वारी करून चरणधूळ लावायला नको का आपल्या पूर्वजांची? बघा, विचार करा. जय महाराष्ट्र.